नमस्कार मित्रांनो. आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्राच्या संत परंपरेतील एक अत्यंत महान आणि गूढ व्यक्तिमत्व, संत निवृत्तीनाथ महाराज यांच्याबद्दल. ते केवळ संत ज्ञानेश्वरांचे मोठे बंधू नव्हते, तर त्यांचे गुरु, मार्गदर्शक आणि नाथ संप्रदायाचे तेजस्वी योगी होते. त्यांच्या एका निर्णयामुळे संपूर्ण महाराष्ट्राला ज्ञानेश्वरीसारखा अमृत ग्रंथ मिळाला. मग कोण होते संत निवृत्तीनाथ? त्यांनी कोणती शिकवण दिली आणि त्यांचे जीवन इतके अद्भुत का मानले जाते? चला जाणून घेऊया. संत निवृत्तीनाथांचा जन्म इसवी सन 1273च्या सुमारास महाराष्ट्रातील आपेगाव येथे झाला. त्यांचे वडील विठ्ठलपंत आणि आई रुक्मिणीबाई. त्यांच्या कुटुंबावर अनेक संकटे आली. समाजाने त्यांना बहिष्कृत केले होते. पण या कठीण परिस्थितीतही निवृत्तीनाथांनी अध्यात्माचा मार्ग निवडला. त्यांच्या लहान भावंडांमध्ये संत ज्ञानेश्वर, सोपानदेव आणि मुक्ताबाई यांचा समावेश होता. एकदा त्र्यंबकेश्वर परिसरात निवृत्तीनाथांना महान नाथ योगी गहिनीनाथ यांचे दर्शन झाले. गहिनीनाथांनी त्यांना नाथ संप्रदायाची दीक्षा दिली आणि योग, ध्यान, आत्मज्ञान यांचे रहस्य शिकवले. त्या क्षणापासून निवृत्तीनाथांचे जीवन पूर्णपणे बदलले. नाथ संप्रदायात आदेश हा शब्द अत्यंत पवित्र मानला जातो. तो गुरु आणि शिष्य यांच्यातील दिव्य अभिवादन आहे. निवृत्तीनाथांनी आपल्या लहान भावाला संत ज्ञानेश्वरांना गुरुमंत्र दिला. ज्ञानेश्वर महाराजांनी जेव्हा ज्ञानेश्वरी लिहिली तेव्हा त्या कार्यामागे निवृत्तीनाथांचे मार्गदर्शन होते. म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज आपल्या गुरूंबद्दल अत्यंत आदराने बोलतात. गुरु म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा मार्ग, आणि निवृत्तीनाथ हे त्या दिव्य प्रकाशाचे प्रतीक होते. संत निवृत्तीनाथांनी लोकांना सांगितले, अहंकार सोडा, गुरुची सेवा करा, मन शांत ठेवा, आत्मज्ञान मिळवा, संसारात राहूनही ईश्वराशी जोडलेले रहा. त्यांच्या शिकवणीत योग, भक्ती आणि ज्ञान यांचा सुंदर संगम दिसतो. निवृत्तीनाथ हे फक्त गुरु नव्हते, तर आपल्या भावंडांचे रक्षण करणारे आधारस्तंभ होते. समाजाकडून अपमान सहन करत असतानाही त्यांनी आपल्या कुटुंबाला अध्यात्माची शक्ती दिली. त्यांच्या प्रेमामुळेच ज्ञानेश्वर, सोपानदेव आणि मुक्ताबाई संतपदापर्यंत पोहोचले. संत निवृत्तीनाथांनी त्र्यंबकेश्वर येथे समाधी घेतली असे मानले जाते. आजही हजारो भक्त त्यांच्या समाधीस्थळी दर्शनासाठी जातात. त्यांचे जीवन आपल्याला शिकवते की खरे सामर्थ्य बाह्यशक्तीत नसते, तर आत्मज्ञानात असते. मित्रांनो, संत निवृत्तीनाथ हे महाराष्ट्राच्या संत परंपरेतील एक तेजस्वी दीप आहेत. त्यांनी दिलेला गुरुभक्तीचा